हॅलो हॅलो चेक. चला सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण स्टेज समोर या. हॅलो सुभाष धुमाल आपण या ठिकाणी संपर्क साधा. चला सर्व टीम्स ओनर संघ मालकांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. NPL निंबावली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं उद्घाटन थोडाच वेळात या ठिकाणी होईल. तर सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. NPL चे सर्व संघ मालक त्याचबरोबर सर्व खेळाडूंना विनंती आहे की मुख्य व्यासपीठासमोर या. चला पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण त्वरा करा. शेड्यूल भरपूर मोठा आहे मात्र उशीर झालाय. सो प्लीज विनंती आहे सर्वांना की सर्वजण आपण NPL साठी कोऑपरेट करा. Check. Hello, check. Hello, check. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, 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 check. Hello, hello, check. Hello, 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 check.
गंगा गंगामाता विपक्ष एजी स्पोर्ट्स दोन्ही संघनायक आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. दोन्ही संघनायक आपल्या संघाला घेऊन व्यापीठ आहे समोर या. गंगामाता संघाचा संघनायक आणि एजी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण व्यापीठ आहे समोर या. निंबवली प्रीमियर लीग 2024 आणि या स्पर्धेमधील उद्घाटनीय सामना या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. निंबवली प्रीमियर लीग 2024 हे आयोजन आपण पाहतोय. आजपासून या स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे आणि या प्रारंभिक लढत या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला एजी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला गंगामाता. हे दोन संघ आपल्याला आमने सामने पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळतील. तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यामधील पहिला सामना उद्घाटनीय सामना एजी स्पोर्ट्स निंबोली विरुद्ध गंगामाता निंबोली या दोन संघांमध्ये असणार आहे. श्री गणेश गुलवी यांचा संघ एजी स्पोर्ट्स निंबोली विपक्ष संजय गुलवी यांचा संघ गंगामाता या दोन संघांमधील हा सामना असणार आहे. NPL निंबावली प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नक्कीच या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी निंबावली गावच्या प्रथम नागरिक अर्थातच आशा नवनाथ गुलवी मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. नक्कीच उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणावरून सुरुवात होती आहे. आपण पाहू शकता निंबावली गावच्या प्रथम नागरिक अर्थातच आशा नवनाथ गुलवी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी करतोय. एखाद्या शुभ कार्याची सुरुवात म्हटलं की नक्कीच प्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं जात आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व संघ मालक आपण पुढे या. जे 10 संघ मालक आहेत त्या सर्व संघ मालकांनी पुढे यायचं आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. इंजिनियर करण केने आपण संपर्क साधा. करण केने
विद्यमान सरपंच त्यांच्या समवेत नक्कीच आपण इतर महिला वर्ग देखील आपण पाहतोय. नक्कीच उज्ज्वला गुलवी मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. त्याचबरोबर वनिता गुलवी मॅडम यांना देखील आपण पाहू शकता. त्यानंतर प्रज्वलन पवन गुलवी मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. त्यानंतर प्रेमाबाई विष्णू गुलवी ह्या देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. त्यानंतर माजी सरपंच अर्थातच वैशाली गुलवी मॅडम यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी गुलवी, त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी गुलवी, माजी सरपंच प्रवीण दादा गुलवी हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर रवींद्र गुलवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभाकर गुलवी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय नरेश दादा गुलवी, यस प्रवेश दादा गुलवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर विक्रांत गुलवी, मंचाबाई, अतिशेट गुलवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या उद्घाटन समारंभ दरम्यान आपण पाहुण्यांना पाहतोय. त्याचबरोबर नक्कीच निंबावली गावचा विचार केला तर एक मोठं नाव अर्थातच गणेश दादा गुलवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण NPL निंबावली प्रीमियर लीग 2024 चं उद्घाटन या ठिकाणी करतोय. आणि त्यानंतर उद्घाटनीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गंगामाता विपक्ष एजी स्पोर्ट या दोन टीम मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन तयारीत राहा. सन्माननीय गणेश दादा गुलवी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफल वाहतोय. गणपती बाप्पा. नक्कीच मित्र, एखाद्या शुभ कार्याची सुरुवात म्हटलं की प्रथम आपण गणपती बाप्पाचं पूजन करतोय आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. नक्कीच ही जी स्पर्धा आहे सलग 3 दिवस या ठिकाणावरनं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ही स्पर्धा सफल होण्यासाठी गणपती बाप्पाला या ठिकाणी साकडं घाललं जात आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ती प्रार्थना केली जाते की ही जी स्पर्धा आहे ती नक्कीच 3 दिवस अगदी सफल हो. सर्व संघ मालक, सर्व टीम्स या ठिकाणी आपण पाहतोय. कलरफुल ड्रेसेस सुभाष धुमाल नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. निंबावली प्रीमियर लीग NPL 2024. सन्माननीय नवनाथजी गुलवी, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील थोडं पुढे या. आपला शुभ हस्ते देखील श्रीफल वाहिलं जाईल. ज्यांच्या सौ निंबावली गावच्या प्रथम नागरिक आहेत. यस, त्यानंतर सर्व टीम्सला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जे 10 संघ आहेत त्या सर्व 10 संघाला विनंती असेल.
जे संघ इथे उपस्थित आहेत त्या सर्व संघांना विनंती असेल की आपण मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. मैदानावर एसट्यांचं पूजन केलं जाईल. थोडेच वेळात मान्यवर नक्कीच मैदानामध्ये पोहोचतील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते एसट्यांचं पूजन केलं जाईल. एजी स्पोर्ट विपक्ष गंगामाता. चला दोन्ही टीम्स आपण लाईन अप करून घ्या. आमचे उद्घाटनीय मान्यवर त्या ठिकाणी येतात. सो प्लीज आपण लाईन अप करून घ्या. चला दोन्ही टीम्स आपण लाईन अप करून घ्या. चला दोन्ही टीम्स लाईन अप करून घ्या. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं त्याचबरोबर यष्टांचं पूजन त्या ठिकाणी करतोय. मित्रो, ज्या खेळपट्टीवर ही स्पर्धा खेळवली जाईल नक्कीच तिचं देखील पूजन करणं खूप गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं त्याचबरोबर यष्टांचं पूजन या ठिकाणी करतोय आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेतील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आई गंगामाता विपक्ष एजी स्पोर्ट या दोन टीम मध्ये. खरं तर एजी स्पोर्ट हे नाव भरपूर वर्षापासून आपण पाहत आलोय. निंबावली म्हटलं की एजी स्पोर्ट निंबावली हे भरपूर मोठं नाव. नक्कीच त्या नावासोबत एक संघ या ठिकाणी खेळणार आहे आणि त्या संघाची लढत या स्पर्धेतील पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूचं पूजन झालंय आणि त्यानंतर मात्र आमचे मान्यवर दुसऱ्या बाजूला बोलत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडा पुढे या. आई गंगामाता विपक्ष एजी स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण थोडा पुढे या. विजय गुलवी यांच्या शुभ हस्ते श्रीफल त्या ठिकाणी वाहिलं जात आहे. एजी स्पोर्ट निंबावली 40+ चे एक चांगले खेळाडू आहेत ते.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढे या. टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडा पुढे या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. तर या स्पर्धेतील पहिला टॉस आपण या ठिकाणी उडवतोय. सामना 4 षटकांचा. पहिली जोडी 40ची, पहिली बॉल 40ची 40 प्लस. ध्यानात ठेवा गोष्टी. एक आउट झाला पहिल्या ओव्हरला, आयकॉन प्लेअरने उतरला. आयकॉन सोडून कोण पण उतरा. रेग्युलर मधला कोण लक्षात घ्या. यस तर तर या स्पर्धेतील पहिला टॉस या ठिकाणी आपण उडवतोय. सन्माननीय माजी सरपंच निंबावली गाव प्रवीण दादा गुलबी यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी उडवला जातोय. हेड इज द कॉल. यस जशी मागणी तसा पुरवठा. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय आई गंगामाता टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत नक्कीच विनोद गुलबी. 2008 ज्या ठिकाणावरनं IPL ला सुरुवात झाली आणि IPL चं क्रेज हे पाहून प्रत्येक गावोगाव आपण पाहतोय की आज प्रीमियर लीग भरवली जाते आणि आज मात्र तुमच्या गावाच्या देखील प्रीमियर लीग भरवली गेली आहे. तर या स्पर्धेबाबत तुझं वैयक्तिक मत काय? बराच उशीर झाला आहे स्पर्धेला आयोजन करण्यासाठी, पण नक्कीच चांगली सुरुवात केलेली आहे आणि माझ्या संघाच्या वतीने मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. थेट टॉस जिंकलाय, काय करणार? फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करू. याचं मुख्य कारण काय? नक्कीच आम्ही थोडं पाणी करतोय, थोडी ओली आहे, आम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही त्यांना 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद तुला. माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. त्यानंतर एजी स्पोर्ट निंबावली टीमचे कॅप्टन अजय गुलबी माझ्या समवेत आहेत. अजय, प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? मी हे क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता फलंदाजी करायची आहे, हवं ते घडत नाहीये, पाहिजे ते मिळत नाहीये. फलंदाजी करत असताना आम्ही तरी 50 क्रॉस करणारच आहे. तसे आमचे बॅट्समन भरपूर फॉर्म मध्ये आहेत. 50+ जाण्यामागे कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील? काय 50+ जाण्यामागे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून भरपूर सारे अपेक्षा असतील? तसा राजा आहे आमच्याकडे, मीही जसा आहे तसंच माझ्याकडे 40+ राम गुलवी पण आहे. NPL निंबावली प्रीमियर लीग या स्पर्धेबाबत थोडक्यात. ही स्पर्धा निंबोली गावामध्ये पहिल्यांदा आयोजित केलेली आहे. तसेच सालाबाद प्रमाणे अशी स्पर्धा आयोजित करावी असे मी पुढाकारांना मी आयोजित करण्याची विनंती करतो. धन्यवाद तुला देखील. माझ्यासाठी शुभेच्छा आहे. सो न्यूज फ्रॉम द ग्राउंड आई गंगामाता ऑन द टॉस and elected to ball first. Back to commentary box.